श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज आपण श्री गुरुचरित्र सारामृत या विषयावरती हा व्हिडिओ करणार आहोत. श्री गुरुचरित्र सारामृत एक ब्रह्मांडीय प्रवास. ओम नमोजी आद्या वेदांत वेद्या. शब्दांच्या पलीकडे जिथे मौन ओसंडून वाहते, जिथे काळाचा अंत होतो आणि शून्याचा उगम होतो, त्या महाशून्याला दत्त म्हणतात. आज आपण अशा एका अमृताचे प्राशन करणार आहोत जे केवळ कान तृप्त करत नाही तर आत्म्याला परमात्म्याशी जोडते. श्री गुरुचरित्र हे केवळ 25,000 ओव्यांचे काव्य नाही, तर हे मानवी जीवनाच्या क्लेशांना भस्म करणारे एक आध्यात्मिक अग्निकुंड आहे. बघा, या ग्रंथाची सुरुवातच एका व्याकुळतेतून होते. नामधारक म्हणजे तुम्ही आणि मी. आपण सर्वच संसाराच्या वाळवंटात तहानलेले आहोत. जेव्हा नामधारक सिद्धांच्या चरणी झुकतो तेव्हा ते दृश्य म्हणजे शिष्याचा अहंकार आणि गुरूंची करुणा यांचा संगम असतो. सिद्ध म्हणतात, बाळा, तू ज्याला शोधत आहेस तो तुझ्याच आत आहे. फक्त तुझ्या अज्ञानाचे पडदे फाडण्यासाठी या चरित्राची दीप्ती हवी आहे. अत्रि अनुसयेच्या आश्रमामध्ये जेव्हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश बालक होऊन प्रकटले तेव्हा सृष्टीला एक संदेश मिळाला. तुमचे काम, क्रोध आणि लोभ जेव्हा निष्पाप बालकासारखे शुद्ध होतात तेव्हाच तुमच्या देहात दत्त तत्वाचा जन्म होतो. हे सारामृत सांगते की प्रपंच आणि परमार्थ हे वेगळे नाहीत. ज्याच्या हाती गुरुची कपाळाची राख आहे, विभूती आहे, त्याला काळाचे भय उरत नाही. श्रीपाद श्रीवल्लभ दिव्य प्रकाशाची पहिली लाट. पिठापूरच्या भूमीवर जेव्हा श्रीपाद प्रकटले तेव्हा ते केवळ एक शरीर नव्हते, तो एक कॉस्मिक प्रकाश होता. त्यांनी शिकवले की संकल्प कसा करावा. लॉ ऑफ अट्रॅक्शनचे सर्वात मोठे सूत्र इथेच आहे, अनन्य भक्ती. जेव्हा तुमचे मन गुरुच्या चरणी स्थिर होते तेव्हा संपूर्ण ब्रह्मांड तुमच्या इच्छेसाठी राबू लागते. कुरवपूरच्या बेटावर कृष्णा नदीच्या पात्रात बसून त्यांनी ज्या लहरी निर्माण केल्या त्या आजही आपल्या श्वासामध्ये गुंजत आहेत. श्री नृसिंह सरस्वती, कर्माचा सिद्धांत आणि विलोपन. गाणगापूर हे नाव घेताच अंगावर शहारे येतात. भीमा अमरजेचा तो संगम म्हणजे आपल्या शरीरातील इडा आणि पिंगला या नाडींचा मिलापच जणू. स्वामी जेव्हा भिक्षा मागतात तेव्हा ते तांदूळ मागत नाहीत, ते तुमच्या कोट्यवधी जन्मांची पाप झोळीमध्ये घेतात. वाळलेल्या काष्ठाला पालवी फुटते याचा अर्थ असा की तुमचे नशीब कितीही कोरडे असले तरी गुरुच्या कृपेने तिथे चैतन्याचा मळा फुलू शकतो. कर्माचे सिद्धांत अटळ आहेत, पण गुरुची सावली त्या कर्माच्या उन्हाचा चटका सुसह्य करते. गुरुचरित्रातील गूढ मंत्र. सारामृत विचार. या चरित्रामध्ये अन्नदान हे सर्वश्रेष्ठ का सांगितले आहे? कारण अन्नातून मन बनते आणि मनातून संस्कार. ज्याने कुणाचे तरी पोट तृप्त केले आहे त्याने प्रत्यक्ष दत्ताला जेवू घातले आहे. रजक, धोबी राजा झाला. याचा अर्थ असा की तुमची लायकी कितीही छोटी असू द्या, कितीही छोटी असली तरी गुरुचा एक कटाक्ष तुम्हाला ब्रह्मांड नायक बनवू शकतो. गरज आहे ती फक्त श्रद्धा आणि सबुरीची. अंतिम प्रहार आणि फलश्रुती. गुरुचरित्र वाचणे म्हणजे शब्दांशी खेळणे नव्हे, तर स्वतःला आरशात पाहणे आहे. स्वामी समर्थांच्या रूपाने आजही हेच तत्व आपल्याला सांगते आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा शब्द उच्चारतात सर्व विवंचना संपतात. हे सारामृत ज्याने मनापासून ऐकले त्याच्या जीवनातील अंधार सरलाच म्हणून समजा. तुम्ही एकटे नाही आहात. तुमच्या प्रत्येक श्वासासोबत, प्रत्येक संकटामध्ये पिवळे पितांबर नेसलेला, हातामध्ये दंड घेतलेला तो करुणाकार उभा आहे. आता शांत डोळे मिटून घ्या. अनुभवा गाणगापूरचा तो गार वारा, तो निर्गुण पादुकांचा स्पर्श आणि गुरूंचा तो अभय देणारा हात. तुम्ही आता सिद्ध झाला आहात. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.